पुन्हा पुण्यातलं गँगवॉर पुन्हा एकदा भडकलंय। पुण्यातलं बालाजीनगर परिसरात एकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। तर याला आंदेकर कोमकर गँगवॉरची किनार असल्याचंही दिसून येत आहे। अक्षय उर्फ बाळा मस्केच्या डोक्यात 3 गोळ्या झाडून त्याला संपवण्यात आलंय। 4 लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर येते आहे। गोळीबारासोबतच कोयत्यानं सुद्धा वार केल्याचं समजतंय। अक्षय हा वनराज आंदेकरच्या खुनातला आरोपीचा भाऊ आहे। टोळी युद्धातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सकाळी नेमकी काय स्थिती होती पहा। दरम्यान या गोळीबाराच्या वेळी नेमकं काय झालं याची प्रत्यक्षदर्शीनं दिली, आपण ऐकूया। हो, आम्ही दोघी जणींनी। काय झालं होतं नेमकं? आम्ही तिकडून कामावून रस्ता करास करून येऊस तर ते माणूस पडला होता। 10 मिनिटांनी मुलंच आले, त्यांना गाडीत घालून नेलं। असं मला तर चक्कर यायला लागले। किती आवाज आले, किती गोळ्या झाडल्या? मोठा आवाज आले, आवाज ऐकूनच आम्ही तिकडे पळून गेलो यांच्याकडे। किती माणसं किती होती गोळ्या हे झाडल्या? नाही पाहिलं आम्ही माणसं बिंच, फक्त गोळ्या घातल्या। ते मुलगा पडल्यावर मला तर चक्कर आली ते बघून, अजूनच चक्कर येते। बरं, किती वेळ तो इथं पडून होता गोळ्या 10 घातल्या? मिनिटांमध्ये होता, त्यांना लगेच नेलं 10 मिनिटांनी पोलीस आल्यावर। घटना आहे, किती लोकांनी फायरिंग केलंय काय माहिती? घेत आहे आम्ही अजून काय या फायरिंग मध्ये जो मृत्यूमुखी पडलाय की गंभीर जखमी? नाही अजून घटना आहे, किती लोकांनी फायरिंग केलंय काय माहिती? घेत आहे आम्ही अजून काय या फायरिंग मध्ये जो मृत्यूमुखी पडलाय की गंभीर जखमी? नाही अजून। तर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह 3 जणांवर सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला। अक्षय मस्केच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। अक्षय मस्के याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच्या अडचणी आणखीन वाढतायत।